नाव साहेब आपलं? सूर्यभान वामनराव चिखले, राहणार शल्लाळ, प्रहार जनशक्ती पक्ष, उदगीर, जळकोट विधानसभा अध्यक्ष, जिल्हा परिषद प्रशाला मुले उदगीर येथील गेल्या 2014-15 पासून आजपर्यंत विद्यार्थी नसताना, संच मान्यता शून्य असताना कर्मचारी पोसण्याचं काम शिक्षण विभागाने केलेलं आहे. आणि जिल्हा परिषद प्रशासनामध्ये वाळू शिजत आहे, कारण शिक्षण विभागाकडे कुणाचं लक्ष नाही. 2022ला माननीय बच्चूभाऊ कडू माजी शिक्षण मंत्री यांच्या आदेशावरून मौजे शल्लाळ येथे 2022ला 9वीला 30 आणि दुसऱ्या वर्षी 9वीला 26 आणि 10वीला 30 असे एकूण विद्यार्थी 56 होती. 56 विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं असून वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद लातूर, सर्व पुन्हा उपसंचालक जिल्हा परिषद, उपसंचालक विभाग, शिक्षण विभाग लातूर, सचिव म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण सचिवापर्यंत पत्रव्यवहार करून आत्तापर्यंत कसलीही दखल घेतलेली नाही. माध्यमिक शिक्षक असताना त्यांना प्राथमिकला आदेश देण्यात आलेला आहे आणि शल्लाळ येथे माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही वर्ग असताना शल्लाळ येथे त्यांनी प्राथमिकला येत होते. आम्ही क्लास 2चा आमचा दर्जा आहे आणि आम्ही प्राथमिकला शिकणार म्हणणारे शिक्षक एका दिवशी तोगरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदेश 2 दिवस तिथं केले, पुन्हा ऑफिसला बसून पगार उचलले. नंतर निडेबन येथे 16 तारखेला मंत्रालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसल्यानंतर निडेबन येथे त्यांना नियुक्ती शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन संदेशवर करण्याचे आदेश दिले आणि 2 महिने ह्यांनी कसलाच विद्यार्थ्याला न शिकविता फुकट पगार खाल्ले. यासाठी शिक्षण अधिकारी, शिक्षक यांच्या संगनमताने मनमानी झालेल्या कारभाराची उच्चस्तरीय कमिटी नेमून यांची सखोल चौकशी करण्यात यावं आणि ह्यांनी जे संच मान्यता शून्य असल्यापासून त्या काळात 2014 पासून ते आज तक आहेत 2024 पर्यंत जे काही शिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, त्याच्यानंतर त्यांचे विस्तार अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील, ह्या सर्व लोकांची चौकशी करणे, कायदेशीर चौकशी करणे आणि ह्यांनी शासनाची दिशाभूल करून लाखो